मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दुसरा प्लॉट बघतोय प्रमोद भडंगे यांचा. लाल झेंडू आहे. हा झेंडू पण मस्त आहे बघा, ग्रोथ पण छान आहे, दिसायला पण फुल कसं आहे बघा. मित्रांनो, ते जुन्या म्हणणीप्रमाणे केल्याने होते रे, केलेच पाहिजे. केल्याशिवाय मित्रांनो काय होत नाही बरं का. करायला तर पाहिजेच बघा, करायला तर पाहिजेच. वाळूचे कणही रगडीता तेलही गळे, मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. मेहनत केल्याशिवाय काही सुद्धा मिळत नाही मित्रांनो. जरा हे लाल आहे झेंडू, ह्याच्यावर का कुठला तर रोग पडायला लागला बघा. ह्याची म्हणजे पानं अशी वाकडी तिकडे दिसायला झेंडूची, म्हणजे ह्याला काहीतरी कमी आहे. हे थ्रिप्सचा विषय आहे थोडासा. कुठं बुट आहे ती काय जास्त नाही, कुठं बुट आहे. हे तर काय तर थोडस जाणवायला, ही पानं वेगळीच आहे ती. मित्रांनो, खरंच शेतकऱ्याने डोकं लावलं तर लय शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोणी नाही बघा. आता ह्या प्रमोद भडंगेचं उदाहरण मी मागच्या ह्याच्यात पण तुम्हाला मी दाखवलंय. तेव्हा ही लावले, ह्याच्यामध्ये तूर लावली आहे. ह्या दोन ही जी लाल व्हरायटी आहे आणि त्यांची एक पिवळी व्हरायटी आहे दुसरी. तर ह्या दोन ह्याचा मला 10 फूट अंतरामध्ये मधल्या बेडवरती एक आड बेड लावला आहे त्यांनी. मधल्या बेडवरती तूर लावली आहे आणि दुसऱ्या बेडवरती झेंडू, तिसऱ्या बेडवरती तूर, चौथ्या बेडवरती झेंडू, असं त्यांनी सिस्टमॅटिक केलेलं आहे तुम्हाला सांगतो. आणि आता मी त्यांना विचारलं, तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे ह्याच्यामध्ये जी समजा हे 3 झाडं आलेली आहे ती, हे 3 झाडं आहेत बरोबर आहे का. तर हे आता एक झाड उपटून काढणार आहेत. हे काय काय गुच्छ आला तिथं, तिथले एक एक झाड ती उपटून काढणार आहेत आणि फक्त एकच तूर तिथं राहणार आहे, एकच तुरीचं झाड राहणार आहे. झेंडू पण मस्त आहे मित्रांनो, कलर पण छान आहे त्याचा आणि फुल बी चांगलं मोठं झालंय, मस्त आहे, मस्त दिसतंय. मार्केट चांगलं राहावं, प्लास्टिक फुलावरती बंदी यावी. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं मित्रांनो, आपण कुणीही असो, जे माझं बघणार असेल तर प्लास्टिकची फुलं वापरू नका, जेणेकरून आपली खरी खुरी फुलं विकली जातील. आणि प्लास्टिकच्या फुलामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण होतं. तसं आपल्या ह्या झेंडूची फुलं आपल्याला किती, एक दिवस वापरायची असते किंवा 2 दिवस वापरून माणूस ते फुलं काढून टाकून देतो. ह्यांनी कुठलाही प्रदूषण होत नाही किंवा काय होत नाही. तर माझी या सगळ्यांना विनंती आहे, प्लास्टिकची फुलं न वापरता आपण खरी फुलं वापरायला चालू करावी. मित्रांनो, हे असेच तुम्हाला सांगतो कहाणी आहे. आता मला सांगा, आपण ही एवढी मेहनत करून आपण एवढी मेहनत करतो आणि एवढी मेहनत करून कधी कधी भावाला अडचण येतात, भाव कमी होतो, कधी कधी भाव बी चांगला असतो. पण मित्रांनो, खचून न जाता, ह्या प्लॉटमध्ये नाही मिळाला तर दुसऱ्या प्लॉटमध्ये नाही मिळाला तर तिसऱ्या प्लॉटमध्ये, तर 100% तुम्हाला पैसे मिळतच राहतात आणि तुमचे मागचे पुढचे सगळे पैसे ह्याच्यावरती वसूल होतात. खचून न जाता नवीन नवीन प्रयोग करत राहा, फळबागा लागवड करत राहा. पारंपरिक पिकाला थोडीशी जमीन ठेवून बाकीच्या जमिनी असंच म्हणजे नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी ठेवा. नवीन नवीन प्रयोग करा आणि चांगल्या फायद्याकडे जा, चांगलं करा, जेणेकरून शेतकरी सुखी होईल. तर मित्रांनो, हे पिवळं फूल कसं आहे बघा, किती छान दिसायला बघा, एक नंबर आहे का नाही. मस्त आहे का नाही मित्रांनो. अशीच नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.